नमस्कार नागपुर। बढ़ते हैं आज की खबर की ओर। हिंगना वाना डोंगरी 11 एकड़ जमीन विवाद में नया खुलासा। अब तक इस जमीन विवाद से मोरेश्वर काकड़े, कमलेश ईरानी, गोड़े, मुन्ना यादव जैसे नाम जुड़े। अब जमीन मालक गोड़े आए सामने। बिल्डर कमलेश ईरानी पर बड़ा खुलासा। काकड़े को जमीन बेचने से किया इनकार। बिल्डर कमलेश ईरानी को मिली पावर ऑफ अटर्नी। जमीन मालक गोड़े ने इस पूरे विवाद से पर्दा उठाते हुए कई चौंकाने वाले खुलासे किए। गोड़े ने कहा कि काकड़े 20 सालों से पैसे देने में टाल मटोल कर रहे हैं। काकड़े पर लगाए गंभीर आरोप। आगे देखते हैं आखिर क्या है मांजरा। चंद्रशेखर गोळे पुण्यात राहतो। काही दिवसापूर्वी नागपुरात राहत होतो, पण नंतर मी पुण्यात स्थायिक झालो. माझी इथे वानाडोंगरीला 11 एकर जमीन आहे आणि त्या जमिनी संदर्भात मी ती विकायला काढली होती 2006 मध्ये 2009 मध्ये ती विकायला काढली आणि काकडे यांच्याशी मी करारनामा केला. आतापर्यंत त्यांनी पैसे दिले नाही, कोणाला पैसेही दिले नाही आणि रजिस्ट्री करून घेण्याचा हक्क दाखवत होते. मला रजिस्ट्री करून द्या, मला रजिस्ट्री करून द्या, पण मला रजिस्ट्री करता आले नाही, कारण पैसेच मिळाले नाही तर मी रजिस्ट्री कशी करणार. आणि असे दिवस जाता जाता 18-20 साल हो गए होते. 18-20 साल हो गए. आता असं झालं की ते पूर्णपणे जमीन माझ्या नावानेच आहे, सातारा माझ्या नावाने आणि पूर्णपणे मालकी हक्क माझा. कोणालाही मी ती जमीन लिहून दिलेली नाही यांच्या व्यतिरिक्त. आणि यांचे जे ॲग्रीमेंट माझ्याशी झालेले होते ते पूर्णपणे आता खारिज झालेले आहेत. त्यांना मी पॉवर ऑफ अटर्नी पण करून दिली होती, ती पण खारिज झालेली आहे. आणि त्यांचा जो पिरियड होता ॲग्रीमेंटचा, त्या ॲग्रीमेंटच्या पिरियडमध्ये त्यांनी पैसे न दिल्यामुळे तेही त्यांना केलेलं आहे. आणि आता कोर्टात केस चालू आहे. त्या कोर्टाच्या केसच्या संदर्भात आता जे काही निकाल समोर येईल तो आपण बघूच नाही. तर त्यानंतर मी पुण्याला राहत असल्यामुळे आणि मला इथे काहीच बघता येत नसल्यामुळे मी हे माझे मित्र आहेत कमलेश ईरानी, त्यांना मी पॉवर दिलं की तुम्ही हा जमिनीचे कारभार बघा आणि त्यानुसार याच्या पुढचे सगळे जे कारभार आहेत ते मी करा. आणि यांच्यासोबत म्हणजे मला एक सांगायचं होतं की यांच्यासोबत मी आता जमीन जी आहे ती जमीन स्वतःच डेव्हलप करायची आणि स्वतःच लेआउट काढून विकायचं असं ठरवलेलं आहे. आणि काकडेला कुठल्याही संदर्भात काही जमीन मला द्यायचीच नाही, कारण त्यांचा आता तसा हक्कही आहे. तर कमलेश बाईसोबत मी पुढचं प्लॅनिंग करतो आहे आणि त्याच्यासोबतच राहून मी सगळं काम करणार. आता याच्यापुढे काकड्याचे कुठलाही व्यवहार किंवा कुठलाही हे करायचं मला उत्तर हे कारण यांना मी आता पॉवर दिलेले आहे. सगळ्या गोष्टींची उत्तरे किंवा प्रश्नांची उत्तरे द्यायची. तुम्ही 2009 मध्ये काकडे करारनामा केला त्यावेळी किती रक्कम घेतली करारनामा करतात? रक्कम वगैरे घेण्याचा मला तिथे संबंध येत नाही ना. करारनामा केला होता, करार संपला, त्यांनी करार तो डिनॉल्व झाला. मी त्यांना नोटीसच पाठवली. पूर्ण पैसे दिले असते तर ते आतापर्यंत थांबले असते का रजिस्ट्री करण्यासाठी? त्यांनी रजिस्ट्री जेव्हाच करून दिली असते. असा आरोप काय काढतो की तुम्हाला कोटीमध्ये रुपये दिले, 2-3 कोटी रुपये दिले, 2 ते 2.5 कोटी रुपये दिले असेल आणि तुम्ही रजिस्ट्री करून देत नाही. ते त्यांनी सिद्ध करावं किती पैसे देत. ते म्हणत होते की तुमच्या विषयावर जे केस आहे तो ॲग्रीमेंटचे वगैरे ते कोर्टात होते आणि कोर्टात ते केस जिंकले तर त्याची तुम्ही कॉपी मागा ना त्यांना. किशोर मेहता आणि दारासिंग राजपूत यांच्यासोबत तुम्ही अगोदर ॲग्रीमेंट केला. मग अगोदर ॲग्रीमेंट केल्यानंतर तुम्ही काकडेशी पण दुसऱ्यांदा ॲग्रीमेंट का केलं? देखिए जो किशोर मेहता और ये थे राजपूत जी,
इन लोगों ने बोला कि वो प्रॉपर्टी क्लियर करेंगे। इस प्रॉपर्टी में कोई स्टे नहीं है। ये प्रॉपर्टी मैं 12 महीने के अंदर क्लियर करके आपको बेच दूंगा। 3,95,00,000 रुपए में 2 दिन के अंदर दूंगा। 5 लाख रुपए टोकन दिया, 3,95,00,000 का लॉलीपॉप दे दिया कि बस मैं दे रहा हूँ, वो पैसे जवाब दे दो। हाँ, देखिए उसमें यूएलसी था और एनए किया था मैडम ने, पार्लेवाल मैडम। पार्लेवाल मैडम ने जो एनए किए थे वो 250 एनए रद्द किए थे, ठीक है। ये लेमैन हूँ, आप समझिए होंगे। आप जब प्रॉपर्टी खरीद रहे हो तो आपको तो पूरी जानकारी होनी चाहिए। अब मैं आपकी फसौड़ करूंगा, ये कैसे पॉसिबल? आपका काम है, आपने पूरे डॉक्यूमेंट चेक करके प्रॉपर्टी खरीदनी है। अच्छा ठीक है, हमने 2009 में आपकी फसौड़ी की, तो 2024 में आपने सेटलमेंट एग्रीमेंट क्यों बनाया? आप इतना सिंपल रखिए कि 2024 में आपने खुद ने बोला कि भैया मैं आपको 8 करोड़ रुपए दे रहा हूँ, फिर आप क्यों आए 2024 को? इसका मतलब 2009 की बातों को भूल जाइए, जबरदस्ती वो मिसलीडिंग है। आप 2024 को कंफर्टेबल थे, आपने 4 करोड़ की जगह 8 करोड़ कर दिया। क्यों किया भाई? जब आपको प्रॉपर्टी में इंटरेस्ट नहीं है तो घर पे बैठो, बात खत्म करो, गोले जी को लेटर भेजो कि भैया पैसे वापस दो। अच्छा, इस बीच में एक और बात हुई। घोड़े जी ने मेहता को, राजपूत को और काकड़े को क्लियर मतलब नोटिस भेजा है एडवोकेट के थ्रू कि तुम्हारा ये जो सौदा है ये आगे कंसिडर नहीं किया जाए और आपके पैसे भी फॉर्फिटेड हो जाए। काकडे इंटरव्ह्यू झाला, तुम्हाला हे समजते का इंटरव्ह्यू? म्हणजे मी आणि साहेब भांडत आहेत आणि तुम्ही म्हणतायत की माझं पण ऐकून घ्या, माझ्यासोबत पण ॲग्रीमेंट झालेला आहे, तर त्याला म्हणतात इंटरव्ह्यू। हो साहेब, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, यूएलसी ऍक्ट मध्ये गव्हर्नमेंट लँड असते, गव्हर्नमेंट शेअर समजते का? गवर्नमेंट शेयर का मतलब समझता है? एक सरप्लस लैंड होती है, एक रिटनेबल होती है। यूएलसी में 2 लैंड है, तो 161 प्लॉट, इसमें कोई स्टे नहीं। जो ओपन स्पेस होती है, जो गवर्नमेंट की जगह होती है, तो गवर्नमेंट उसको प्रोटेक्ट करेगी कि नहीं करेगी? तो वो कोर्ट है, जज है, तो जज ने क्या बोला कि आप गवर्नमेंट लैंड को हाथ मत लगाओ। आप समझ गए मैंने क्या कहा? कि जो ओपन लैंड है उसको आप बेच नहीं सकते। 161 प्लॉट काकड़े ने 2024 का भी जो एग्रीमेंट किया है उसमें लिखा है ना, देयर इज नो स्टे। 2025 में भी लेन देन हुआ है। 2025 में आरटीजीएस किया गया, पहले दिले नाही ना, तुम्ही आता 2024 ला पैसे द्यायचे की नाही? 5 लाख रुपये म्हणून तर म्हणत आहे। 395 ची त्यांची इन्स्टॉलमेंट होती, ते त्यांनी दिलेच नाही। आता तेच सांगा तुम्ही, 8 करोडचा करारनामा यांनी केला। अभी आप आए थे जिसके बाद में पहले क्यों नहीं आप आए? आप आरोपी हैं, आपके पर आरोप लगे हैं, जबरदस्त। नहीं, अभी मैं विशाखापट्टनम से आया हूँ, मेरे बेटी की शादी 22 तारीख को थी और तब से मैं बाहर तो इसलिए मैं एक मिनिट, गोडेजी यांनी सांगितलं होतं तुम्ही चालूच शकत नाही, तुम्ही बिमार असता, हे हिराणी सरांनी सांगितलं होतं, आणि आता तुम्ही म्हणते विशाखापट्टणम, म्हणजे हे काय बरोबर जुळूनच नाही हर राहिलं. एक चीज के पुराने है, उसकी कोई जरूरत है। आप मीडिया ट्रायल कर लीजिए, आपको जो करना है, इससे कोई फर्क नहीं पड़ने सर, वाला। ट्रायल हर एक करने के चीज लिए का, आप रिस्पॉन्स हमको हर एक क्वालिटी नहीं चीज, करते. अरे उनका आंखों का ऑपरेशन हुआ है, उसका भी प्रूफ है ना, आप वो ले लीजिए। उनके बेटे की शादी हुई है, उसका भी। अब आप बेटे की शादी छोड़ के ये काम में आओगे क्या? जी, आता पत्र परिषद तुमची आहे, नेमकं तुमची मागणी काय आहे हे सांगा. माझे काही नाही आता त्यांना आम्ही काही काकडेची मला कुठलाही आता मी व्यवहार करणार नाही. आणि मी जी जमीन माझी आहे ती माझ्याजवळ नंतर माझं मीच काम करेन. त्यांनी प्लॉट विकले असेल तर त्यांच्या नावाची जमीनच नव्हती, त्यांनी प्लॉट कसे काय विकले, जमीन कशी काय विकली, कोणी विकू शकतं का? तुम्ही तक्रार करणार त्यांची हो हो, तक्रार करा, कोणी आलं माझ्याकडे तर मी नक्की तक्रार करेन. मी चंद्रशेखर गोळे राहतो, माझी वाना डोंगरीला जमीन आहे, त्यामध्ये काकडेंचा त्यांच्याशी ॲग्रीमेंट केलेला आहे. त्याच्यापुढे आता त्यांच्याशी मी कुठलाही व्यवहार करणार नाही आणि तो ॲग्रीमेंट ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे. त्यामुळं आता त्यांच्याशी कुठलाही व्यवहार होणार नाही आहे आणि ते जमिनीचं डेव्हलपमेंट मीच करणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायची आहे की याच्यात मुन्ना यादवचं नाव परत घेतलं जात आहे, पण मुन्ना यादवचा याच्यात काहीही संबंध नाही. तुम्ही म्हणताय संबंध नाहीये, मग त्याच्या लेटर हेडवर जे आहे प्रेस नोट ते मला माहिती नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की मी पुण्यात राहतो, पुण्यात असतो, माझं सगळं कारभार आहे बघताय, त्याच्यामुळे मला त्याचं म्हणजे या प्रकरणामध्ये मुन्ना यादवच्या पूर्णपूर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. नाही त्याचे गुंडे तिथे उपस्थित आहे ना सर? नाही माझी माणसं आहेत तिथे ठेवली आहेत. मला आता प्रोडक्ट
माझी करोडोची संपत्ती आहे, मी कशी ते सेव्ह करून ठेवू? आता घोडेजी 2009 ते आतापर्यंत काकडे मोरेश्वर काकडे यांच्याकडून किती पैसे घेतले आहेत? जमू दे ना, ते पैसे घेतले तर काय लागेल, पूर्ण पैसे दिले नाही हे मी किती तुम्हाला घेतले तुम्ही याचं सांगा तुम्ही द्यायला तयार आहेत तर कशी किती? सांगतो. एक त्यांनी 50 लाख आणि एक 25 लाखाचे पाठवले. 2025 मध्ये तुम्ही त्यांच्याकडून काही अमाऊंट घेतलेला आहे? हां घेतली. किती घेतला? ठीक आहे, 50 घेतली. तुम्ही रजिस्ट्री करणार होते असं बोलून तुम्ही पैसे घेतले तर रजिस्ट्री करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी पैसे द्यावेत, माझं म्हणणं हेच होतं, पैसे द्यावेत आणि रस्सी करून द्यावी, कोणीही म्हणेल. किती पैसे बाकी आहेत? बरेच आहे. किती तरी पण म्हणजे आता असं समजा ना की 7 करोड रुपये बाकी. काकडेजींचे म्हणणं आहे की ते आताही पूर्ण पैसे द्यायला तयार आहेत, पण तुम्ही उपस्थित राहत नाही म्हणे रजिस्ट्री करिता. आता त्यांच्याशी मला कुठं, कारण अहो 18-20 साल झाले, 18-20 वर्ष होऊन गेले, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला त्या माणसाने फूल देऊन मी करतो आणि करतच नाही. नाही, पण तुम्ही 2 कब्जात दिली जमीन नाही आणि आता कब्जात तुम्ही नाही. 2025-26 मध्ये तुम्ही या प्रकरणाला हे करा. कब्जात कशी देईन? 5-10 लाख रुपयात काय कब्जा होतं का कोणाचा? लालच लालच की बात नहीं है ये ये लालच ये नहीं है। प्रॉपर्टी की ही बात है. लालच कहाँ से आएगा भैया? लालच आप- नहीं, ऐसा त्यांचा आरोप आहे, असं त्यांचा आरोप आहे समय तुमच्यावर. यदि वो 4 करोड़ दे देते तो मैं कहाँ उनको फिर 8 करोड़ में और 10 करोड़ में सौदा करता? पण भाव आता ते बरोबर. करायला तयार आहे. आता तुम्ही नाही. हे करा. नाही, ॲग्रीमेंटची वेळ निघून गेली, त्यांनी इतक्या दिवसापासून मला जोडलं, तर मी किती दिवस त्याची वाट बघू? हो, बोले. किती दिवस?